बदनापुरात वाळू माफियांची दहशत. दैनिक गावाला गावकरी खबऱ्याच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला. बदनापूर. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. तालुक्यातील पीरसावंगी येथे अवैध वाळू उपशाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे एका तरुण पत्रकाराला महागात पडले आहे. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल व दैनिक गावाला गावकरी खबऱ्या वृत्तपत्राचे बदनापूर तालुका प्रतिनिधी शंकर ज्ञानदेव चेडे यांच्यावर वाळू माफियांनी लोखंडी सळई व लाठ्याकाठ्यांनी भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात चेडे हे गंभीर जखमी झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी घटना काय? पीरसावंगी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्याबाबत शंकर चेडे यांनी सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याच बातमीदारीचा राग मनात धरून वाळू माफियांनी पूर्ववैमनस्यातून चेडे यांना गाठले. संशयित आरोपींनी त्यांना घेरून लोखंडी सळई आणि लाठ्यांनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात चेडे रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने जालना येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पत्रकारितेवर हल्ला, प्रशासनावर प्रश्नचिन्ह. वाळू उपशासारख्या गंभीर विषयावर बातमीदारी करणाऱ्या पत्रकारावर झालेला हा हल्ला म्हणजे बदनापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा प्रकार आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकार वर्गात प्रचंड रोष व्याप्त असून लोकशाहीचा चौथा स्तंभ सुरक्षित नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रमुख मागण्या आणि पुढील पाऊले. या घटनेनंतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी खालील मागण्या केल्या आहेत. कठोर कारवाई. दोषी वाळू माफियांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. कायमचा बंदोबस्त. पीरसावंगी आणि परिसरात सुरू असलेला अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा. सुरक्षेची हमी. कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना संरक्षण मिळावे. एका पत्रकारावर झालेला हा हल्ला संपूर्ण लोकशाहीवरचा हल्ला आहे. जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत पत्रकार संघटना शांत बसणार नाही. स्थानिक पत्रकार संघटना. पोलीस कारवाई. बदनापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.